नमस्कार मंडळी. पोटमारा करून झाला, कमी खाऊन झालं, व्यायाम करून झाला, रिच डाएट घेऊन झालं, तरी पण पोटाची चरबी आहेच्या तशीच्या तशी आहे. पोटाची चरबी काहीही हटत नाही. तर मला याच्याविषयी खूप कमेंट येत होत्या, म्हणून त्याच्यावर इन डिटेल अभ्यास करून मी तुमच्यासमोर आज असे 10 पदार्थ घेऊन आलेले आहे, जे की तुम्ही आहारातून जर कमी केले, 90% जरी कमी केले, 10% एक्सेप्शन, 90% जरी कमी केले तरी पोटाची चरबी पटापटापटा वितळेल आणि इंचेस कमी व्हायला सुरुवात होती. मी फक्त ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्ट्रिक्टली फक्त 3 महिने फॉलो करायच्या आहेत. 3 महिने जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचं पोट इंचाने कमी होत जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला छान वाटेल, तुम्हाला हलकं वाटेल. तर त्या गोष्टी सांगण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. जे नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग चॅनलला सबस्क्राईब करा. मी कोणीही डॉक्टर नाहीये किंवा डायटिशियन नाहीये की जे तुम्हाला सांगणार आणि तुम्ही फॉलो करणार. प्रत्येक गोष्ट जी काही मी सांगते ती एकतर माझ्या अनुभवावरून आहे किंवा त्याचा मी प्रॉपर अभ्यास करून येत असते. त्यामुळे जे काही मी सांगते त्याच्यावर तुम्ही सर्च करा, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मगच ते फॉलो करा, जर तुम्हाला विश्वास नसेल तर. कारण प्रत्येक गोष्ट मी अभ्यासातूनच तुम्हाला सांगते, त्याचा पूर्ण प्रॉपर स्टडी करूनच मी तुमच्या समोर येते. आणि मी स्वतः 18 किलो वजन कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे ना माझा चेहऱ्याचा ग्लो गेला, ना माझे केस गळायला लागले. उलट आलं ते माझ्यामध्ये आलं, त्या पॉझिटिव्ह गोष्टी आल्या. मी दिवसेंदिवस देखणी दिसायला लागले, दिवसेंदिवस सडपातळ दिसायला लागले, दिवसेंदिवस माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि त्याच्याचमुळं मी तुमच्यासमोर आहे त्याच कंटेंट घेऊन किंवा आहे त्याच गोष्टी तुमच्यासमोर मी एकदम कॉन्फिडेंटली शेअर करणार आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या मी माझ्या पर्सनल अनुभवावरून शेअर करते. त्यामुळे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, तर ज्यांना त्या सूट करत नाहीत किंवा ज्यांचं डिलिव्हरी वगैरे झालेली आहे, ज्यांना काहीतरी स्ट्रिक्ट गोष्टी असतात, त्यांनी त्या फॉलो कराव्यात, करू नयेत असं मी कधीच कोणती गोष्ट सांगत नाही की ज्याच्यामुळे कुणाला त्रास होईल. जे घरात अवेलेबल आहे, जे तुमच्या समोर येते, त्यातूनच वजन मी कमी केलेलं आहे. मी सुद्धा तुमच्यासारखी साधी सिंपल आहे की जी घरात राहून 8-8 तास ड्युटी करते एका जागी बसून, तरी सुद्धा मी माझं वजन कमी केलेलं आहे. तर तुम्हाला त्या 10 गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या आधी मी सांगते, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, ज्याच्यामुळे फॅट्स वाढतात, ज्याच्यामुळे पोटाची चरबी वाढते, ज्याच्यामुळं तुम्ही म्हणता ना की अंगावर, आपण म्हणतो अंगावर सूज आलीये, ज्याच्यामुळं शरीर पाणी धरून ठेवतं, अशाच मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे. आता मी जेव्हा अभ्यास करत होते किंवा त्याच्यावर पूर्ण हे करत होते, तेव्हा मी असं सर्च केलं की अशा गोष्टी त्या पाहिजेत की त्या सोडलेल्याचं दुःख कुणाला झालं नाही पाहिजे किंवा त्या गोष्टी सोडण्याने आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्रास झाला नाही पाहिजे म्हणजे काय, की तुम्हाला जर सांगितलं की तू आता भाजी चपातीच खायची नाहीये, अजिबात सुद्धा खायची नाही, तर ती गोष्ट तुम्ही सोडू शकत नाही. तुम्हाला सांगितलं की जे आपण रेग्युलर जे काही खातो, भाजी चपाती भात भाकरी वरण, हे काहीच खायचं नाहीये, तर तुम्हाला ते अवघड जाईल. नाही, मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार की त्या 10 गोष्टी 90% जरी तुम्ही सोडल्या ना, 10% इकडे तिकडे होऊन जातं, एवढं काय परफेक्टली पाळता येत नाही, तर तुमचं वजन खरंच कमी होणार आहे. मी ह्या गोष्टी पाळलेल्या आहेत. मी माझं 18 किलो वजन, तुम्ही सारखं कमेंट करता किती महिन्यात कमी केलंय, तर 6 महिन्यात कमी केलंय. सुरुवातीला होतं वॉटर रिटेन्शन, सुरुवातीच्या महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झालेलं माझं. त्याच्यानंतर 2.5-3 किलोनं हेल्दी वेट लॉस केलेलं आहे. असं नाही की जादू झाली 18 किलो वजन कमी झालं, नाही. आणि आता माझी बॉडी परफेक्ट कंडिशनमध्ये आलेली आहे. तरी मी तुमच्याबरोबर डाएट रेसिपीज किंवा स्किन केअर रुटीन वगैरे सगळं शेअर करणार आहे. त्याचा प्रॉपर अभ्यास करून जसा मला वेळ मिळतो तसे मी व्हिडिओ काढत असते. तर ऐका, 10 पदार्थ. आता त्या पदार्थांमध्ये काय असतं, काय शुगर किती असतंय, फॅट किती असते, साखर रक्तात विरघळत नाही, असं काहीच सांगणार नाही. फक्त मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे साखर. साखर तुम्ही 3 महिने सोडा. पूर्णपणे जमत असेल तर पूर्णपणे सोडा. तुमच्या शरीरामध्ये जी सूज आहे, तुम्हाला डबल चीन येतात, पाणी जे आपण म्हणतो ना, पाणी शरीर जे आहे ते पाणी धरून ठेवतं, ते पाणी सगळं बाहेर पडतं. त्यामुळे सुरुवातीला वजन जे आहे ते फास्ट कमी होतं. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे मैदा. गव्हाचं पीठ खा, पण मैदा अजिबात खाऊ नका. मैदा जेवढा तुम्ही सोडणार ना, तेवढी तुमची चरबी आहे ना
ती पटापटा पातळ होणार. तुमचा मेटाबॉलिक रेट आहे तो वाढतो. चयापचयाची जी क्रिया आहे ती व्यवस्थित होते. फॅट साठत नाहीत. तुम्हाला जे म्हणतो ना जडपणा पोटामध्ये येतो तो येत नाही. त्यामुळे मैदा पूर्णपणे सोडायचा आहे. 3 महिने मैद्याचे, साखरेचे काही शरीराला फायदे नसतात. तिसरी गोष्ट म्हणजे मीठ. आता मीठ तुम्ही म्हणाल की मीठ आणि मीठ हे जे काही जास्त करून पदार्थ सांगणार त्यातले 90% पदार्थ, 80% पदार्थ पांढरेच आहेत, लक्षात घ्या. आता मीठ सोडायचं नाहीये, मीठ खायचं आहे. पण वरून सलादमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये आपण जे चिमटीनं मीठ टाकतो ना, ते अजिबात टाकायचं नाही. मीठ जर तुम्ही 3 महिन्यासाठी भाजी अळणी लागली तरी खा, पण मीठ वरून घेऊ नका. बघा तुम्हाला फरक जाणवेल. चौथा पदार्थ आहे पांढराच, की जो तुम्हाला माहित आहे, मी स्वतः सोडलेला नाहीये. पण भात खाण्याची पण एक पद्धत आहे. तुम्ही त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. स्टार्च कमी केलं त्याचं, परफेक्टली धुवून घेतला त्याला आणि त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये, कुकरला नाही भात करायचा कधी, गरम पाण्यामध्ये भात उकळवायचा. जर तुम्हाला वरण भात खायचा असेल तर. आणि तुम्हाला जर मसाले भात खायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीनचे सोर्स ऍड करायचे. जसं की सोयाबीन टाकू शकता, पनीर घालू शकता, ब्रोकली घालू शकता, वाटाणे घालू शकता, चण्याचा भात करू शकता, अजून कशाचा भात, आपल्या काजू काजू पनीरचा वगैरे करू शकता. तर हा आहे भात जर सोडायचा असं नाही, पण खाण्याची पद्धत व्यवस्थित करायची. अजिबात भात शिजवून नाही खायचा. भात उकळवायचा, त्याच्यातलं पाणी ओतून द्यायचं, छान वाफवायचा, तुपाची फोडणी मारायची आणि भात घ्यायचा. बघा 3च महिने फॉलो करा. असं नाही की 4थ्या महिन्यापासून कुकरला लावायचा. पहिली लोक सुद्धा भात चुलीवर शिजवत होते उघड्यात, तसा शिजवायचा. आता 5वी जी गोष्ट आहे ती म्हणजे तेल. एखादी भाजी आहे, तुम्ही आजकालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघता की भाजी दिसण्यासाठी चांगली, आपल्याला त्याच्यात भरपूर तेल टाकायला लागतं आणि त्या भरपूर तेलामध्येच खूप, माझा विश्वास पटत नसेल ना तर एका चमचा तेलामध्ये किती कॅलरीज असतात हे सर्च करा. तुमचं अख्खं दिवसभराचं जेवण आणि 1 चमचा तेल, किती कॅलरीज असतात. आता हो, असं नाही की तेल अगदीच खायचं नाही, तेलाची सुद्धा शरीराला गरज असते. त्यामुळे तेल खायचं आहे, पण किती प्रमाणात. तुम्ही रेग्युलर जेवढं तेल वापरता ना त्याच्यापेक्षा प्रमाण कमी करायचं आहे. कारण फॅमिलीमध्ये लोक राहतात, सगळं पॉसिबल नसतं. पण तुम्ही काय करू शकता, एकतर तेलाची चपाती खात असेल तर बिना तेलाची चपाती खाऊ शकता. पराठे, थालीपीठ ह्याला आपण भरपूर तेल लावतो, ते तेल लावायचं नाही. एकदा सुरुवातीला तेल लावलं की नंतर बिना तेलाचे शेकले जातात, किंवा तुम्ही थोडंसं तूप वापरू शकता. भाजी करायची एखादी, भरपूर फॅमिलीसाठी करायची आपल्याला, तर तुम्ही वरचं तेल काढून ती भाजी खाऊ शकता. पूर्ण तरी काढून टाकायची आणि मग खायची भाजी. तर असं तुम्ही तेलाचं प्रमाण कमी वापरा. तुम्ही जुने जर माझे व्हिडिओ बघाल तर तिथं मी सुद्धा रेसिपी शेअर करत होते ज्याच्यामध्ये तेल मी अजिबात वापरत नव्हते म्हणजे खूप कमी वापरत होते. अगदी टाकलं म्हणायला टाकायचे, त्याच्यावर तर माझं वजन कमी झालेलं आहे. ह्या झाल्या 5 गोष्टी. आता 6वी गोष्ट जी आहे ती आहे कोल्ड ड्रिंक्स. बाहेरून कोणतंही कोल्ड्रिंक, गोड, खारट, कसलं असेल ते कोल्ड्रिंक अजिबात सुद्धा घ्यायचं नाही. कारण आता थंडी संपली की हळूहळू उन्हाळा येतो आणि थंड पेय आपण प्यायला सुरुवात करतो. तर अजिबात कोणतंही कोल्ड्रिंक प्यायचं नाहीये. 7 गोष्टी. 8 गोष्टी म्हणजे अल्कोहोल, जे की अजिबात सुद्धा घ्यायचं नाहीये. ते असंही शरीरासाठी वाईटच असतं, त्याचे काय असे एवढे फायदे नसतात की अल्कोहोल घेणं गरजेचं आहे. 8वं म्हणजे पॅकेज फूड. आता पॅकेज फूडमध्ये कोणत्या पॅकेज फूड्समध्ये तुम्ही चिप्स घ्या, कुरकुरे घ्या, जे आपण पाकिटमध्ये बाहेरचे भजेच म्हणते, शेव वगैरे जे पॅकेटमध्ये आणतो ना, ते 5-10 रुपयाला पॅकेट भेटतात. आपण आणून ते खात राहतो. 4 चिप्स खातो, 5 चिप्स खातो, त्याच्यामध्ये असतातच तेवढे. ते पॅकेजवाले कुठलेच फूड खायचे नाहीयेत, अजिबात सुद्धा खायचे नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9वी जी गोष्ट आहे ती आजकाल खूप पाळली जाते. फ्लेवर्ड, हे योगर्ट, ते योगर्ट, असलं योगर्ट, तसलं योगर्ट, किंवा ब्रेड म्हणा, पाव म्हणा, याच्यामध्ये बिना फॅट घालता कोणतीही गोष्ट बनत नाही. बिना साखर घालता कोणतीही पदार्थ. हां, आता तुम्ही जर घरचं दही खात असाल ना तुम्ही, तर ते ठीक आहे. पण बाहेरचं आपण जे म्हणतो ना, घरी 20 रुपयामध्ये दही बनतं ना, आपण बाहेरचं 100 रुपयाचं आणतो. का तर नाही बाबा, बाहेरचे लोक खातात, सेलिब्रिटी खातात म्हणून ते फ्लेवर्डवालं दही आणतं ना,
ते आणू नका. तुम्ही घरचं दही खा. तुम्ही बाहेरच्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. फक्त 3 महिनेच म्हणते मी. आणि 10वी सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती खाण्याची नाही, खाण्याच्या टायमिंगची आहे. संध्याकाळी उशिरा जेवणं आणि जेवल्यावर लगेच झोपणं. ह्या गोष्टीमुळं वजन वाढतं. ह्या तुम्ही 10 गोष्टी सोडा, तुमचं वजन बघा तुम्ही. अरे मी स्वतः कमी केलेलं आहे. मी 8-9 तासाची ड्युटी करते. ह्याच चेअरमध्ये मी 9-9 तास एकाच जागी बसलेली असते, तरी मी वजन कमी केलेलं आहे. मग तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही सुद्धा वजन कमी करू शकता. आता महत्वाचं म्हणजे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही, भरपूर पाणी प्यायचं आहे, झोप चांगली घ्यायची आहे, अजिबात वाईट विचार करायचा नाही. बघा तुमचं वजन नक्की कमी होईल आणि शरीर ऍक्टिव्ह ठेवायचंय. शरीराला 0.8 ग्रॅम प्रोटीन घेतोय, पण शरीराची हालचालच काय होत नाही तर त्या 0.8 ग्रॅम प्रोटीनचा काही उपयोग नसतो. किडनीवर ताण येऊ शकतो. फक्त प्रोटीन घेतलं आणि बाकीच्या गोष्टी नाही घेतल्या तर वजन कधी कमी होत नाही. त्यामुळे ताटामध्ये आलेलं अन्न खाण्याचाच प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरीज मोजत बसू नका, पण ह्या 10 गोष्टी फक्त तुम्ही खाऊ नका. बघा तुमचं वजन किती पटापटा कमी होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.